जिल्हा दूध संघाचा चेअरमन या नात्याने मी आज ट्रेनिंगला आलो होतो आणि ट्रेनिंग तर याच्या अगोदर मी बरंच व्हिडिओवर पाहिलेलं आहे त्याचं पाटील साहेबांचं. तर त्याने फार म्हणजे त्याच्यातले एक्सपर्ट आहे ते फार, त्याच्यामुळं त्याला काही चॅलेंज नाही आहे काही. आणि हे जे आपल्याकडं पहिल्यांदाच आले हो पहिल्यांदा पहिल्यांदाच संभाजीनगरला आल्यामुळं आम्ही त्याचा सत्कार पण केला. आणि याच्यानंतर सुद्धा आम्ही आता जिथं जिथं प्रोग्राम राहील तिथं आमचंही दूध संघाच्या वतीनं आमचे जेही दूध उत्पादक आहे त्यांना पण याच्यात आम्ही इन्व्हॉल्व करणार आहे. कारण याच्यानंतर आम्हाला कसं राहतं ते दुधाच्याबद्दल आम्हाला पैशाचा काही प्रॉब्लेम नाही आहे दूध संघाला, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात ते जास्ती लोक त्याच्यात करणार आहे. आणि आल्याबद्दल तुमचं परत धन्यवाद. ओके धन्यवाद सरांचे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो, पहिल्यांदाच ट्रेनिंग ठेवलं आणि चांगला एक सपोर्ट देत आहेत. त्याच्यामुळं भविष्यामध्ये आपण नक्कीच इकडे चांगल्या पद्धतीने काम करूयात. आणि शेतीला जोडधंदा म्हणून जे लोक बघतात त्या खरं म्हणजे मुख्य धंदा म्हणून बघितला पाहिजे. आज समजा दूध उत्पादक आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी शेड वगैरे सगळं असतं, सगळं राहतं. त्यांच्याकडे मुक्तसंचार गोठा पण असतो. त्या गोठ्यामध्ये शेणावर पक्षी खूप चांगल्या पद्धतीने ग्रो करतो.